रक्षाबंधन निमित्त आम्ही दोघे पण गावाला जायला निघालो होतो. हातामध्ये फक्त एक बॅग आणि एक पिशवी रेनकोटची होती आणि हा स्टूल होता जो की घरी द्यायचा होता सासरी माझ्या, तो घेतला होता. आणि बाकी पुढचं काही प्लॅन नव्हतं, कपडे वगैरे काही जास्त घेतले नव्हते. दुपारच्या वेळेस निघालो होतो आणि संध्याकाळी 4 वाजता योगेश्वरी मिसळच्या इथे आम्ही चहा घ्यायला थांबलो. त्यानंतर खूप छान वातावरण झालं होतं, पाऊस वगैरे नव्हता, धुकं पसरलं होतं, त्यामुळे एकदम छान. आणि हा हिरवागार निसर्ग आजूबाजूचा बघून तर एकदमच छान वाटत होतं. त्यानंतर घरी पोहोचलो. माझ्या मिस्टरांच्या 2 बहिणी आल्या होत्या, म्हणजे माझ्या 2 नंदा मोठ्या ताई. त्यांनी त्याच दिवशी, आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेलाच रक्षाबंधन केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जायचं होतं. त्या दोघी तर गेल्या सकाळी 6 वाजताच, 6च्या बसनेच गेल्या त्यांच्या सासरी. आणि मग आईबाबांना पण जायचं होतं, सो ते पण दुसऱ्या ठिकाणी जायला निघाले होते. आणि आम्ही पण सकाळी सकाळी मग पुण्याला जायला निघालो. आणि माझं माहेर पण तिथूनच 3-3.5 तासावर आहे. सो विचार करत होतो की तिकडे जायचं का. माझे मिस्टर मला बोलले की लवकर सांग, लेफ्टला जो रोड जातो तो पुण्याला जातो आणि राईटला जो जातो तो माझ्या माहेरी जातो. मग ते मला म्हणत होते की कुठे जायचं लवकर सांग. मला काही प्रॉब्लेम नाही, तू सांग. मग मी म्हटलं चालेल जाऊया. आणि मग माझ्या माहेरी पण आलो. दुपारी 1-2 वाजेपर्यंत पोहोचलो. आणि मम्मीने पण छान जेवण केलं होतं, पनीर मसाले भात जेवण. थोडी रेस्ट करून संध्याकाळी आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये एकदम सिंपल मेनू होता. पापड, कुरड्या तळल्या होत्या जे की मला खूप आवडतात, वरण भात, आणि मम्मीने खोबऱ्याची चटणी केली होती आणि गुलाबजामुन. बस एवढंच. सो असं झालं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन.